नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. भारतीय संविधान ही आपण एक वेगळी सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यातलं हे 4थं लेक्चर आहे. याच्या अगोदरचे लेक्चर आहेत निर्मितीचे टप्पे कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस केले. 1895 पासून 1950 पर्यंतचे जेवढे टप्पे आहेत ते मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितले. दुसऱ्या लेक्चरमध्ये संविधान सभा होती आणि त्याच्या अंतर्गत इतर ज्या 22 समित्या होत्या, त्या 22 समित्याबद्दलची परीक्षाभिमुख परिपूर्ण चर्चा आपण या महत्त्वाच्या समित्या या लेक्चरमध्ये केलेली आहे. भारतीय संविधान निर्मितीचे जे स्रोत आहेत, उदाहरणार्थ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा वैचारिक वारसा इथपासून ते 1935चा कायदा आणि वेगवेगळ्या देशातल्या राज्यघटनेतील स्वीकारलेली काही घटक, तत्व किंवा प्रिन्सिपल्स, तर याचा आपण तिथं अभ्यास केलेला आहे तिसऱ्या लेक्चरमध्ये. चौथ्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या राज्यघटनेतले जे 22 भाग आहेत, ॲक्च्युली ते 25 आहेत, परंतु ते 25 कसे आहेत, फॉर एक्झाम्पल भाग 4 असेल तर 4A आपण त्याला एकच कन्सिडर केले, तर असे 22 भाग आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण 12 परिशिष्ट, त्याला कोणी अनुसूच्या म्हणतं आणि त्याला इंग्लिशमध्ये शेड्यूलही म्हटलं जातं, तर त्या 12 परिशिष्टांची माहिती घेतलेली आहे. त्याच्यातल्या तरतुदी आणि संबंधित कलम याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. याची एक वेगळी प्लेलिस्ट जी आहे तर आपल्या VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये भारतीय संविधान अशी एक वेगळी प्लेलिस्ट आहे. संविधानावरची जेवढी लेक्चर्स होतील की जी परीक्षाभिमुख असतील तर ती सगळी आता त्या पर्टिक्युलर एका प्लेलिस्टमध्ये ॲड केली जातील. तुम्हाला ती प्लेलिस्ट तिथं पाहायला मिळेल. आलं लक्षात? त्याशिवाय जी ही आपण PDF बनवली आणि त्या PDFमध्ये हे सर्व घटक समाविष्ट आहेत, तर ही PDF तुम्हाला VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती खाली कमेंट बॉक्स जो दिला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स जो दिला आहे तर तिथं त्याची लिंक मी देतो आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. ती लिंक तुम्हाला VJC स्टडी या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन जाईल आणि तुम्ही ते PDF तिथून डाउनलोड करू शकता. याशिवाय तुम्हाला दुसरा एक ऑप्शन सांगतो, जर का तुम्ही VJC स्टडीचं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर तिथं जर का तुम्ही #PDF असं सर्च केलं तर तुम्हाला आजपर्यंत आपण जेवढे PDF बनवलेले आहेत की जे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स आहे, इंडियन पॉलिटी आहे, ह्या सगळ्या PDFs तुम्हाला, इंटरनॅशनल रिलेशन आहे, ह्या सगळ्या PDF तिथं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. तुम्ही तिकडून त्याची डाउनलोड करू शकता. याशिवाय पुण्यातली जेवढी महत्त्वाची झेरॉक्स सेंटर आहेत की जिकडं MPSCचं आणि UPSCचं मटेरियल तुम्हाला प्रिंट करून दिलं जातं किंवा त्याचे झेरॉक्स काढून दिले जातात, तर त्या झेरॉक्स सेंटरवर सुद्धा जर का तुम्ही तशी डिमांड केली की VJC स्टडीचा कोणत्या PDF अवेलेबल आहेत तर ते तुम्हाला तिथं सुद्धा प्रिंट काढून देऊ शकता. समजलं? आलं लक्षात? आजचं जे आपलं लेक्चर असेल तर ते भारताच्या राज्यघटनेतील कलमांची चर्चा. आत्ता सध्या जर का तुम्ही पाहायचं झालं तर भारताच्या राज्यघटनेत 450 पेक्षा जास्त कलम आहेत. आहेत. आता तुम्ही म्हणाल तर ॲक्च्युअल राज्यघटनेत किंवा कोणत्याही पुस्तकात आम्हाला कलमांची संख्या फक्त दिसते 395. बरोबर आहे, 395 कलम राज्यघटनेत आहेत. परंतु आता उदाहरणार्थ आर्टिकल नंबर 21 आणि त्याच्यानंतर एक ते शिक्षणाचा हक्क ॲड झालं आर्टिकल नंबर 21A, तर याला एकच आर्टिकल 21 असंच कन्सिडर केलं जातं. तशी आज ही भारताच्या राज्यघटनेत 395 कलम आहेत, परंतु ज्या घटना दुरुस्तीनं की जे नव्याने ॲड करण्यात आलेले आहेत त्याला सब क्लॉज किंवा सब आर्टिकल केलेलं आहे. 35A, 21A, 48A, 43A, 43B असं हे डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ती 450 पेक्षा जास्त झालेले आहेत. परंतु भारताच्या राज्यघटनेमध्ये आजही 395 एवढीच कलमं तुम्हाला पाहायला मिळतात. आलं लक्षात? तर याच महत्त्वाच्या कलमांची आज चर्चा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. अगोदर सांगतोय ही कलमं खूप मोठी आहेत, त्याच्यातली महत्त्वाची कलमं आपण इथं डिस्कस करूया. जी PDF आहे तर तुम्ही ती प्रिंट करून घ्या. त्या PDFमध्ये मी 450 पेक्षा जास्त कलमांची एकाच ठिकाणी यादी करून दिलेली आहे. याशिवाय हे सुद्धा घटक तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. तर चला 1 by 1 महत्त्वाची कलमांची आज आपण चर्चा करूया. आता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला भाग कोणता, परिशिष्ट कोणतं हे सांगणार नाही आहे, कारण ते सांगत बसलं तर अजून 2-3 तास लेक्चर चालेल एकच. तर याच्यात फक्त आपण कलमांबद्दल डिस्कस करूया. वरती तुम्हाला त्या टॉपिकचं नाव दिलेलं आहे असं बोल्ड करून, आणि बाकीचे जे परिशिष्ट कोणतं, भाग कोणता, हे ते बाकीचे जे 3-4 लेक्चर आहेत संविधानमधले तर ते तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आज फक्त आपण कलमांबद्दल व्यवस्थितपणे डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. पहिला भाग आहे आपला संघ आणि त्याचा भूप्रदेश. त्याच्यामध्ये एकूण 4 कलम तुम्हाला असल्याचं दिसते. कलम 1 मध्ये संघाचं नाव आणि भूप्रदेश, इंडिया, भारत ही 2 नावं तुम्हाला कलम 1 मध्ये दिसतात. कलम 2 काय सांगते? प्रदेशाचा समावेश किंवा नवीन राज्यांची निर्मिती जे पूर्वी भारताचा भाग नव्हते, म्हणजे जे भारताचा भाग नाही आहेत अशा राज्यांचा समावेश करून घेणं किंवा अशा राज्यांची निर्मिती करणं कलम 2 मध्ये सांगितलेलं आहे. कलम 2A काय सांगतंय? हे रद्द झाले कलम, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे 2A काय आपण डिस्कस करणार नाही, रद्द झाले. रद्द कोणती कलम झालेत त्याच्या पुढे मी कंसात लिहिलेलं आहे. कलम 3 काय सांगते?
अस्तित्वात असलेल्या राज्यातून नवीन राज्य निर्माण करणं आणि अस्तित्वात असलेल्या राज्याचं क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणं. बरोबर. म्हणजे कलम 2 आणि कलम 3 हे विरोधात आहेत एकमेकांच्या. कलम 2 काय सांगतं की जो प्रदेश भारताचा भाग नाहीये तर असा प्रदेश भारतात समाविष्ट केला असेल तर, किंवा असा प्रदेशाचं भारतानं मिळवलं असेल आणि ते वेगळं राज्य बनवलं असेल, ओके, तर त्याच्या तरतुदी कलम 2 मध्ये आहेत. आणि कलम 3 काय सांगतंय की जो ऑलरेडी भाग भारताचा आहे आणि त्याचं जर का क्षेत्रफळ बदलायचं असेल, सीमारेषा बदलायची असेल, नाव बदलायचं असेल तर त्याच्या संबंधीच्या तरतुदी कलम 3 मध्ये आहेत. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे एक वेगळं राज्य काढलं, तर ते कोणत्या कलमानुसार काढलं असेल? आर्टिकल नंबर 3 नुसार. आणि वेगळं राज्य काढण्याचा अधिकार कोणाला आहे? भारताच्या संसदेला आहे. आता फॉर एक्झाम्पल 100व्या घटनादुरुस्तीनं भारत आणि बांगलादेश या 2 देशांमध्ये भागांची किंवा जमिनीची देवाणघेवाण झाली. म्हणजे म्हणजे ती जी देवाणघेवाण असेल तरी कोणत्या कलमात नवीन जी काय म्हणतो आपण त्याला जमीन दिली घेतली किंवा नवीन प्रदेश घेतलाय तर तो आर्टिकल 2 नुसार. आलं लक्षात? 2 आणि 3 हे लक्षात ठेवा. समजलं? आर्टिकल नंबर 4 काय सांगते पहा. पहिल्या आणि चौथ्या परिशिष्टामध्ये घटनादुरुस्ती करण्यासाठी कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले कायदे आणि पूरक प्रासंगिक आणि अनुषंगिक बाबी. म्हणजे पहिलं आणि चौथं जे परिशिष्ट आहे किंवा जे शेड्यूल आहे, ओके, पहिलं आणि चौथ्या परिशिष्टात जर का दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यामध्ये कलम 2 आणि 3 अंतर्गत केलेले कायदे, पूरक प्रासंगिक आणि अनुषंगिक बाबींचा समावेश त्याच्यामध्ये केला जाईल. हे झालं संघ आणि त्याचे भूप्रदेश याच्याबद्दलची पहिली 4 कलमं. आपण असंच जाणार आहे, थोडंसं फास्ट जाणार आहे कारण ही कलमं तुमची पाठ आहेत, आय नो व्हेरी वेल, परंतु एक रिव्हिजन व्हावी याच्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. नंतर भाग 2 नागरिकत्व, याच्यामध्ये 5 ते 11 असे 2 कलम आहेत. ह्या 5 ते 11 मधला असं एकच कलम आहे, कलम नंबर 9, की जिथं नागरिकत्वाच्या रद्दची तरतूद आहे. बाकीकडे तुम्हाला कुठेही रद्दची तरतूद दिसणार नाहीये. लक्षात, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न बनू शकतो कारण आता नागरिकत्व हा टॉपिक जरा थोडासा चर्चेत आहे. कलम 5 काय सांगते बघा. राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळेचे नागरिकत्व. अंमलबजावणी कधी सुरू झाली? 26 जानेवारी 1950 पासून. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. याच्यानंतर कलम 6 काय सांगते? पाकिस्तानातून भारतात आलेल्या विशिष्ट स्थलांतरितांचं नागरिकत्व. बरोबर. कलम 7 काय सांगते? पाकिस्तानात स्थलांतर केलेल्या विशिष्ट स्थलांतरितांचं नागरिकत्व. म्हणजे पाकिस्तानातून भारतात आर्टिकल नंबर 6, भारतातून पाकिस्तानात आर्टिकल नंबर 7. बरोबर. आर्टिकल नंबर 8 भारताबाहेर वास्तव्य करणाऱ्या विशिष्ट मूल निवासी भारतीय व्यक्तींचं नागरिकत्वाचे हक्क. 9 स्वेच्छेने परकीय देशाचं नागरिकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं जर का तुम्ही भारतात राहून एखाद्या देशाच्या बाहेरच्या देशाचं नागरिकत्व जर का तुम्ही स्वीकारलं तर तुमचं ऑटोमॅटिकली आर्टिकल 9 नुसार भारताचं नागरिकत्व रद्द होतं. बरोबर. आर्टिकल नंबर 10 नागरिकत्व हक्कांमधील सातत्य. आर्टिकल नंबर 11 संसद कायदा करून नागरिकत्व हक्कांचं नियंत्रण करू शकतं. लक्षात ठेवा, नागरिकत्वाबद्दल कायदे करण्याचा अधिकार कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाला नाहीये. तो अधिकार फक्त भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. 1955चा जो नागरिकत्व कायदा आहे 2019ला त्याच्यामध्ये 9वी सुधारणा झाली. ते थोडंसं वाचून घ्या. 3 देश आणि 5 धर्म आणि रहिवासीचे 8 जे आहे तर ते 11 वर्षावरून 5 वर्षावर केले. त्याच्याबद्दल थोडंसं पाहून घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नागरिकत्व कायदा 1955 2019 अमेंडमेंट पाहून घ्या त्याच्याबद्दल थोडंसं. त्याच्याबद्दलचं एक लेक्चरसुद्धा आपल्याच यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. ते लेक्चर पाहिलं तर वेल अँड गुड. आलं लक्षात? पुढे चला. मूलभूत हक्क, ओके, भाग 3 इंटरेस्टिंग टॉपिक फंडामेंटल राईट्स. आलं लक्षात? आता याच्यामध्ये काय काय, ह्याच्यामध्ये 12 ते 35 अशी तुम्हाला कलम असल्याचं दिसून येतं. आता याच्यामध्ये कोइन्सिडन्स आहे. कलम 12 मध्ये त्यांनी राज्यसंस्थेची व्याख्या सांगितली आहे आणि अशीच सेम व्याख्या DPSP मध्ये कलम 36 मध्ये सांगण्यात आलेली आहे. राज्यसंस्थेची 3 ठिकाणी व्याख्या सांगितली. एक कलम 12, दुसरं कलम आहे 36 आणि तिसरं कलम आहे तर मी तुम्हाला ते कलम आल्यानंतर सांगेनच. ओके, ही 2 कलम फक्त लक्षात ठेवा. कलम 12 मध्ये त्यांनी राज्यसंस्थेची व्याख्या सांगितली. कलम 13 मूलभूत हक्कांशी विसंगत किंवा विपरीत कायदे. म्हणजे सपोज जर का एखादा कायदा मूलभूत हक्कांचं हनन करणारा असेल, विसंगत असेल, विपरीत असेल तर तो कायदा ऑटोमॅटिकली नष्ट होईल अशी तरतूद कलम 13 मध्ये करण्यात आली. कलम 14 कायद्यासमोर समानता. आता मी ते स्लॉट सांगत नाही 14 ते 18 मध्ये काय, तर ते तुम्ही थोडंसं पाहून घ्या. ओके, हे फक्त लक्षात ठेवा. आर्टिकल्स लक्षात ठेवा. MPSC UPSC कंबाईन किंवा तुमच्या इतर ज्या काही गोष्टी आहेत की जिकडं आर्टिकल्सवरती प्रश्न विचारले जातात, तुम्ही जर का PYQ काढून पाहिले तर आर्टिकलवरती डायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत. हे लक्षात ठेवा आणि हेच महत्त्वाचं आहे एक्झामला. कारण ऐन वेळा आपल्याला कन्फ्युजन होतं की 12 मध्ये काय दिलंय, 15 मध्ये काय दिलंय, 21 आणि 21A मध्ये काय फरक आहे, 35 मध्ये काय आहे, 51 मध्ये काय आहे.
हे जर का कन्फ्युजन दूर करायचं असेल तर ही PDF डाउनलोड करा, याची प्रिंट काढा आणि व्यवस्थितपणे तुम्हाला त्याच्यासमोर काय लिहायचं दिल्या असा तुम्हाला स्पेस मी इथं रिकामा दिला आहे, तुम्ही तिकडे लिहू शकता, नोट्स काढू शकता आणि मध्ये मी काही पेजेस ही ब्लँक पेजेस टाकलेले आहेत. कलम 14 कायद्यासमोर समानता. 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारावर भेदभावास प्रतिबंध. कलम 16 सार्वजनिक सेवेमध्ये संधीची समानता. 17 अस्पृश्यत्व उच्चाटन. 18 पदव्यांची समाप्ती. पदव्या म्हणजे कोणत्या की राजे अशा ज्या पदव्या अगोदर दिल्या जायच्या तर त्यांची समाप्ती, कारण या पदव्यांमुळं भेदभाव केला जाऊ शकतो असं होतं, त्याच्यामुळे या पदव्या नष्ट केलेल्या आहेत. कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी हक्कांचे संरक्षण. 20 गुन्ह्यांसाठी शिक्षेसंदर्भातील विशिष्ट संरक्षणे. 21 जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. सगळ्यात महत्त्वाचा आर्टिकल्स जर का कोणता असेल तर 21. लक्षात ठेवा, याच्याबद्दल बऱ्याच वेळेला चर्चा होते आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे स्वातंत्र्य आहेत. म्हणजे चांगली हवा काय म्हणतो आपण, चांगला ऑक्सिजन ग्रहण करण्याचा किंवा चांगली हवेत राहण्याचा ह्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे. आणि याच आर्टिकल 21चा आधार घेऊन केरळनी इंटरनेट मिळवण्याचा हक्क सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामुळे आर्टिकल 21 त्यांना इंग्लिशमध्ये राईट टू लाईफ म्हटलं जातं. हे आर्टिकल व्यवस्थितपणे पाहून घ्या, अगदी डिटेलमध्ये पाठ केलं तरी चालेल. ओके. कलम 20 मध्ये गुन्ह्यासाठी शिक्षेसंदर्भातील विशिष्ट संरक्षण दिलेले आहेत. त्याच्यातले 3 घटक पाहून घ्या. ओके, आलं लक्षात? ते 3 घटक पाहून घ्या कोणते कोणते आहेत. ज्यांचा अभ्यास झाला त्यांना लक्षात आलं मी कोणत्या 3 घटकांबद्दल बोलतोय. आर्टिकल 21A प्राथमिक शिक्षण, प्रायमरी एज्युकेशनचा हक्क त्याच्यामध्ये दिलेला आहे. 22 मध्ये विशिष्ट वा ठराविक खटल्यांमध्ये अटक आणि स्थानबद्धतेविरोधी संरक्षण. कलम 23 मानवाचा व्यापार आणि वेठबिगार याला प्रतिबंध. कलम 24 कारखाने इत्यादी डोक्यांच्या ठिकाणी मुलांच्या रोजगाराला प्रतिबंध. 25 सत्सच विवेकाचे स्वातंत्र्य आणि धर्माचा स्वीकार, पालन, व्यवहार, प्रसार या स्वातंत्र्याचा हक्क. 26 मध्ये धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य. 27 मध्ये एका विशिष्ट धर्माच्या उत्तेजनासाठी कर देण्यासंबंधी स्वातंत्र्य. 28 ठराविक शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासनांना उपस्थित राहण्याचं स्वातंत्र्य. 29 आणि 30 अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण आणि 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं प्रशासन पाहण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क. 29 आणि 30 मायनॉरिटीज अल्पसंख्याकांबद्दलची 2 कलमं आहेत. कलम 31 रद्द केले, संपत्तीचा अनिवार्यपणे ताब्याशी संबंधित होते. कलम 31A मालमत्ता ताब्यात घेण्याची तरतूद करण्याच्या कायद्याचे संरक्षण. 31B निश्चित कायदे आणि नियमांची वैधता संरक्षित करण्याची तरतूद. 31C 31D सगळ्यात महत्त्वाचा कलम आहे आर्टिकल नंबर 32. याला राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय. आणि जर का हे कलम नसलं असतं राज्यघटनेत तर भारताच्या राज्यघटनेला काही महत्त्व राहिलं नसतं असं सुद्धा बऱ्याचशा पॉलिटिकल थिंकर्सने अभ्यासकांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आपलं मत मांडलेलं आहे. तर कलम 32 काय सांगतं? रिट्स. कलम 32 मध्ये रिट्स आहेत 5. प्राधिलेख वा न्यायालयीन आदेश जारी करण्यासह मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठीचे उपाय. म्हणजे मूलभूत हक्कांचं जर का हनन होत असेल, त्याची व्यवस्थितपणे अंमलबजावणी होत नसेल तर त्या रिट्स काढण्याचा अधिकार कलम 32 नुसार दिलेला आहे. ह्या रिट्स काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला आहे. याच्या माध्यमातून उच्च न्यायालयाची जी रिट्स काढण्याचा अधिकार क्षमता आहे तर ती जास्त विस्फारलेली आहे किंवा त्याची कक्षा जी आहे तर ती सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. कलम 32A रद्द केले, काय पाहिजे गरज नाही. कलम 33 सैन्य दलांसाठी लागू करताना मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा संसदेचा अधिकार. कलम 33 नुसार सैन्याला जर का मूलभूत हक्क लागू करायचे असतील तर त्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. इथं तुम्हाला फसवू शकतात, इथं तुम्हाला राष्ट्रपती देऊ शकतात, पंतप्रधान देऊ शकतात किंवा संबंधित राज्याचं राज्य विधिमंडळ देऊ शकतात. तर असं नाही आहे, तो अधिकार फक्त भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे. 33A लोकसभेतील एकूण प्रत्यक्ष निर्वाचित जागांपैकी 1/3 जागा अनुसूचित जाती व जमातीच्या स्त्रियांसाठी राखीव असलेल्या जागांसह स्त्रियांसाठी राखीव असतील. कलम 34 कोणत्याही प्रदेशात भागात लष्करी कायदा लागू असल्यास मूलभूत हक्कांवर निर्बंध घातले जातील. कलम 35 मूलभूत हक्कांच्या काही तरतुदींना परिणामकारकता देण्यासाठी कायदे. आणि कलम 35A स्थायी रहिवासी आणि त्यांच्या हक्कांसंबंधी कायद्याचं संरक्षण. तर कलम 12 ते 35 हे फंडामेंटल राईट्स मूलभूत हक्क भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहेत. समजलीतपर्यंत हे याच्याबद्दलची डिटेल जी माहिती आहे तर ती तुम्ही वाचलीच. हे आपण फक्त रिवाईज करतोय, म्हणजे एक्झामला जाण्याच्या अगोदर जर का तुम्ही हे लेक्चर पाहिलं तर तुमची सगळी कलमं ॲट अ टाईम एका वेळेला रिवाईज होतील. हा त्याच्या पाठीमागचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. डिटेलमध्ये जर का घ्यायचं असेल तर एका कलमावरती एक लेक्चर बनू शकतं, कारण त्या कलमांमध्ये तेवढ्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत. जी महत्त्वाची कलम आहे तर तीच आपण इकडे फक्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, आलं लक्षात? समजलं? पुढं
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी 36 ते 51 आर्टिकल नंबर 36 ते 51 मध्ये ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. मागाशी सांगितल्याप्रमाणे 12 आणि 36 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या करण्यात आलेली आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळी तत्व आहेत, ही तुम्ही वाचलेत, पाहिलेत, ऐकलेत. ह्याच्यातले 2-3 महत्त्वाचे कलम आहेत तर ते सांगतो आणि आपण पुढे जाऊया. 39A ओके, काय सांगते पहा 39A, समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्याची तरतूद 39A मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 40 याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय. ग्रामपंचायतीची स्थापनेबद्दलची तरतूद कलम 40 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही पाहून घ्या. हां, आता याच्यातले अजून 2-3 कलम घेऊन आपण पुढे जाऊया. कामगारांसाठी किमान वेतन वगैरे कलम 43 मध्ये आहे. याच्यानंतर नागरिकांसाठी समान कायदा कलम 44 मध्ये आहे. कलम 45 मध्ये 6 वर्षाखालील मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची तरतूद ही आहे. आर्टिकल 42 कामाच्या ठिकाणी रास्त आणि मानवी परिस्थितीची तरतूद आणि बाळंतपणा अथवा मातृत्वासाठी सहाय्याची तरतूद कलम 42 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन, वन्यजीवांचं संरक्षण 48A मध्ये करण्यात आलेले आहे. आर्टिकल नंबर 50 जे आहे तर ते न्यायमंडळ कार्यकारी मंडळापासून विभक्त करण्याची तरतूद आर्टिकल 50 मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 51 आहे तर ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला चालना देण्याची तरतूद आर्टिकल नंबर 51 मध्ये करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर 42वी घटनादुरुस्ती 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार हा मूलभूत कर्तव्याचा नवीन भाग जो आहे किंवा ही जी तत्व आहेत मूलभूत कर्तव्य आहेत तर ती भारतीय राज्यघटनेत जोडण्यात आलेली आहेत. तर ती आर्टिकल नंबर 51A मध्ये ही मूलभूत कर्तव्य देण्यात आलेली आहेत. ओके, आलं लक्षात, समजलं, दॅट्स इट. तिथनं पुढं 51 नंतर सुरू होतात भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती. तर राष्ट्रपतींच्या तरतुदी तुम्हाला आर्टिकल 52 भारताचे राष्ट्रपती हे अतिशय याचासुद्धा प्रश्न आलेला आहे. 54 राष्ट्रपतींची निवडणूक. ओके, हे सगळ्या तरतुदी आहेत. अगदी 52 पासून आर्टिकल नंबर 62 पर्यंत भारताच्या राष्ट्रपतींबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ओके, हे तुम्ही 1 बाय 1 PDF प्रिंट काढून झेरॉक्स काढून तुम्ही वाचू शकता. याच्यानंतर कलम 63 मध्ये भारताचा उपराष्ट्रपतीची तरतूद आहे आणि 63 पासून जवळजवळ आर्टिकल नंबर 78 पर्यंत, अगदी 78 पर्यंत नाही, 78 नाही म्हणतात 73 पर्यंत संघ शासनाचा कार्यकारी अधिकाराचा विस्तार व व्याप्ती इथपर्यंत तुम्हाला उपराष्ट्रपतीच्या तरतुदी दिसतात. मग 74 ते 78 ही जी 5 आर्टिकल्स आहेत तर त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री आणि महान्यायवाद्याच्या तरतुदी आहेत. ओके, आर्टिकल नंबर 76 नुसार भारताचा महान्यायवादी आहे. 74, 75, 77 आणि 78 ही जी 4 आर्टिकल्स आहेत तर याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दलच्या तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, आलं लक्षात, समजलं, दॅट्स इट. त्याच्यानंतर पुढं आर्टिकल नंबर 79 पासून सुरू होते संसद. आर्टिकल नंबर 79 बघा, संसदेची स्थापना. आर्टिकल नंबर 80 राज्यसभेची रचना आणि आर्टिकल नंबर 81 लोकसभेची रचना. हे 2 कलम लक्षात ठेवा, 80 आणि 81. 79 मध्ये स्थापना सांगितली संसदेची आणि जे 2 गृह आहेत राज्यसभेचं आर्टिकल 80 आहे आणि लोकसभेचं 81 आहे. ओके, संसद सभागृहाचा कार्यकाळ आर्टिकल नंबर 83 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे, हेही लक्षात ठेवा. आणि ही संसदेबद्दलची जी कलम आहेत तर ती कलम 79 पासून जवळजवळ आर्टिकल नंबर 123 पर्यंत भारताच्या संसदेबद्दलच्या तरतुदी तुम्हाला तिथं केलेलं दिसतंय. त्याच्यातली काही महत्त्वाचे कलम आपण 1 बाय 1 पाहूया आणि मग आपण पुढे जाऊया. राष्ट्रपतींचं विशेष अभिभाषण आर्टिकल नंबर 87 मध्ये. त्याच्यानंतर राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आर्टिकल नंबर 89. ते पद रिक्त होणं ते सगळं आर्टिकल नंबर 89. आर्टिकल नंबर 93 मध्ये लोकसभेचा सभापती आणि उपसभापतीबद्दलची तरतूद तुम्हाला असल्याचं दिसतंय. संसदेत सदस्यांची शपथ आर्टिकल नंबर 99 हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. 102 मध्ये सदस्यत्वाची अपात्रता. 101 मध्ये सभागृहातील जागांची रिक्तता. ओके, हे आपण पाहिलेलंच आहे. 106 मध्ये संसद सदस्यांचं वेतन आणि भत्ते याच्याबद्दलची व्याख्या. आता हे 109 पासून महत्त्वाचे कलम आहेत ते व्यवस्थितपणे पाहूया आपण. 109 मध्ये धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती. ओके, आणि 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या. हे लक्षात ठेवा, हा प्रश्न ऑलरेडी आलाय. ओके, 109 मध्ये धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती देण्यात आलेली आहे आणि 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या देण्यात आलेली आहे. याच्यानंतर 111 विधेयकाला मंजुरी. 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्रक म्हणजेच अंदाजपत्रक बजेट त्याला म्हणतो 112 मध्ये. 113 मध्ये अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती. 114 मध्ये विनियोजन विधेयकाबद्दलच्या तरतुदी तिथं करण्यात आलेल्या आहेत. 115 मध्ये पूरक, अतिरिक्त किंवा अधिक्य अनुदान. हा जोडलावाला प्रश्न विचारले होते. 115, 16, 17 आणि 18
14, 15, 16, 17 इथपर्यंत जोड्या लावायला प्रश्न विचारले होते हे आर्टिकल. 116 मध्ये लेखानुदान, पतानुदान आणि अपवादात्मक अनुदान. 117 मध्ये वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतुदी आणि 118 मध्ये कार्यपद्धतीचे नियम हे लक्षात ठेवा. 120 मध्ये आर्टिकल नंबर संसदेमध्ये वापरावयाची भाषा 120 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, हे इथपर्यंत. आणि या संसदेच्या प्रकरणामधलं शेवटचं कलम आहे आर्टिकल नंबर 123. त्याच्यामध्ये संसदेच्या विश्रांती काळात वटहुकूम जाहीर करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, हे सुद्धा कलम महत्त्वाचं आहे. म्हणजे अध्यादेश काढण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार जो आहे तो आर्टिकल नंबर 123 नुसार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. समजलं. 124 पासून सुरू होतं भारताचं सर्वोच्च न्यायालय. 124 ते 147 हा जो टप्पा आहे तर तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत तर तो तुम्हाला इथं पाहायला मिळतील. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि निर्मिती याच्याबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. जी रद्द झालेली कलम आहेत म्हणजे कोणतीही रद्द होऊ द्या तर ती कलम आर्टिकल नंबर आणि त्याच्या पुढे ते रद्द झाले का तर ते मी लिहिलेलं आहे. रद्द झालेली कलमे ना वाचायची, ना पाहायची, ना पाठ करायची. त्याच्याबद्दल ती सोडून द्यायची डायरेक्ट. त्याच्याबद्दल प्रश्नच नाही विचारणार तुम्हाला ते. ओके, आलं लक्षात, समजलं. आता याच्यावरती कुठं प्रश्न आला होता ते पहा. हे लक्षात ठेवा. इथून 126 पासून 125 मध्ये न्यायाधीशांचं वेतन वगैरे आहे ते काही एवढं महत्त्वाचं नाही आहे. 126, 27, 28, 29 आणि 30 याच्यावरती प्रश्न आले होते. 126 मध्ये हंगामी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं ते पाहून घ्या, तो प्रश्न विचारला होता. 127 तदर्थ विशिष्ट हेतूसाठी तात्कालिक नियुक्ती न्यायाधीशांची नियुक्ती. 128 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 17व्या बैठकींना सेवानिवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. 129 सर्वोच्च न्यायालय हे अभिलेखाचे म्हणजेच कोर्ट ऑफ रेकॉर्ड न्यायालय आहे. 130 सर्वोच्च न्यायालयाचं ठिकाण वा आसन हे कोण ठरवतं तर CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया राष्ट्रपतीबरोबर चर्चा करून ठरवतात. म्हणजे जर का सर्वोच्च न्यायालयाला वाटलं, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला वाटलं, सरन्यायाधीशाला की दिल्लीत काय मुख्यालय गरज नाही, आपण तिकडे पुण्याला नेऊया तर नेऊ शकतात. ओके, आमच्या माळखांबीला पण ते नेऊ शकतात. ते कोणाला वाटायला पाहिजे, फक्त CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि हे कोणाबरोबर चर्चा करून ठरवतात, भारताच्या राष्ट्रपतींबरोबर. ओके, आलं लक्षात. 131 याच्यावरती प्रश्न विचारलाय सर्वोच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. ओके, दॅट्स इट. हे एवढं सोपं साधं आहे, तुम्ही एवढं टेन्शन घेताय. पाठ करू नका आर्टिकल पाठ केलं तर कन्फ्युजन होऊ शकतं, चुकू शकतं. आर्टिकल संदर्भ लावून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे मी पॉलिटी शिकवतो, मी कधीच आर्टिकल पाठ नाही केले आणि ते पाठ पण करायचे नसतात. आणि जर का तुम्ही पाठ करत बसला तर काहीच नाही कळणार. म्हणजे जी काही महत्त्वाची आर्टिकल्स आहेत, उदाहरणार्थ फंडामेंटल राईट्समधली काही का सगळीच नाही, 12 ते 35 सगळीच नाही, त्यातली काही महत्त्वाचे आर्टिकल्स बाजूला काढायचे आणि तेवढीचं पाठ करायची. आता 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत. याच्यातली काही जी महत्त्वाची आर्टिकल्स आहेत, उदाहरणार्थ 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि निर्मिती सांगितलेली आहे. हे आर्टिकल सर्वांनाच माहीत आहे. ओके, आणि आत्ताची मी काही 4-5 सांगितली की ज्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी. तेवढे आर्टिकल्स न पाठ करता जर का तुम्हाला लक्षात ठेवता आली तर लक्षात ठेवा. मी माझं आर्टिकल्स पाठ करायला खरंच विरोध आहे, ते नाही करायला पाहिजे. आर्टिकल पाठ करून करणार काय उपयोग आहे त्याला. परीक्षा झाला, तुम्ही अधिकारी झाल्यानंतर याचा कुठे उपयोग करत नाही, म्हणजे होतच नाही. हा उपयोग कोणाला होतो, वकिलाला होतो, न्यायाधीशांना होतो. त्याच्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की मला वाटत नाही की पाठ करायची गरज आहे. ते तुम्ही संदर्भ लावून कसं तरी तुम्ही ट्रिक्स बनवून फक्त ते लक्षात ठेवा, ते पाठांतर करू नका. 124ला निर्मिती, 124A रद्द, 124B रद्द, 124C, 125 न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते नाही, हे असं नका करू. जर का संदर्भ लावून तुम्हाला लक्षात ठेवता आलं तर ठेवा, अदरवाईज द्या सोडून. कारण जर का परीक्षेला प्रश्न आला तर त्याच्यात सपोज जोड्या लावायला प्रश्न आला तर त्या 4 आर्टिकलपैकी 2 आर्टिकल तर आपल्या ओळखीचे असतात आणि जर का 2 आर्टिकलच्या जोड्या लावल्या तर ऑब्व्हियसली तुम्हाला प्रश्न सुटतोच ना. म्हणजे ज्यांनी माझ्याकडे बॅच केलाय, ज्यांनी माझ्याकडे मेंटरशिप घेतली तर त्यांना मी सरळ सांगतोय, पाठ होत असतील म्हणजे तुमचे ऑलरेडी पाठ असतील तर ते काय सोडू नका, ते असू द्या. जर का तुम्ही नव्याने पाठ करायचा प्रयत्न करत असाल तर करू नका. म्हणजे बरीचशी शिक्षक वेगळं सांगत असतील, परंतु माझा जरा थोडा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे मी MA ला असताना, BA ला असताना मग पॉलिटिकल सायन्स ऑप्शनला होता. ओके, तर तिथं मी कधी आर्टिकल पाठ नाहीत केले, मग इथं का करायचे. ओके, मार्क्स देणारा विषय आहे, मला मान्य आहे, परंतु मग पाठ काय करायचं ना. मग असं कॉन्ट्रास्ट लक्षात ठेवा, काहीतरी तिथं ट्रिक लावून लक्षात ठेवा, पण पाठ नका करू असं मला वाटतं. बाकीच्या गोष्टी पाठ करायची गरज आहे ते. ओके, समजलं. आणि बघा आता म्हणजे पेपर काढणाऱ्याला सुद्धा माहीत झालं की लोक आर्टिकल पाठ करतात. मग एका आर्टिकलमधली कुठली तरी कोपऱ्यातली तरतूद विचारतात, मग तो प्रश्न तुम्हाला नाही सुटला की म्हणतो आर्टिकल पाठ करून वाया गेले. त्याच्यापेक्षा मग लक्षात ठेवा, असं माझं मत आहे. बघा तुमचा बॉल इज इन युअर कोर्ट, तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं ते घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाले आणि सांगितलं आणि मार्क गेले, असं काय व्हायला नको. म्हणून तर एवढी मोठी PDF बनवून तुम्हाला दिली आहे, एवढं लेक्चर पण घेतोय. ओके, दॅट्स इट. 147 पर्यंत ज्या तरतुदी आहेत त्यात 147 पर्यंत ज्या तरतुदी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या
असल्याचं आपल्याला दिसून येतंय. ओके, आलं लक्षात. बघा त्याच्यानंतर ही काय अजून तुम्हाला याच्यातली महत्त्वाची आर्टिकल सांगतो. सर्वोच्च न्यायालयाचे दुय्यम अधिकार 140. 141 सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व न्यायालयांना बंधनकारक ठरतील अशा कायद्यांची घोषणा. 142 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनाम्याची आणि आदेशांची अंमलबजावणी. 143 सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. हे माहीत आहे, याच्यावरती प्रश्नही आला आहे. 144 सर्वोच्च न्यायालयाच्या सह्यासाठी नागरी आणि न्यायकारी सत्ता. त्याच्यानंतर 145 मध्ये न्यायालयाचे नियम वगैरे. 146 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारी कर्मचारी आणि इतर खर्चाच्या तरतुदी 146 मध्ये. आणि 147 अन्वयार्थ. ओके, दॅट्स इट. 124 ते 147. आणि मग उच्च न्यायालय कुठं आहे, तर उच्च न्यायालय खूप लांब आहे. ते 214 ते 232 आहे. लक्षात ठेवा, 214 हे याची सुरुवात उच्च न्यायालयाची आहे आणि 124 याची सुरुवात या कलमाने सुरुवात होते सर्वोच्च न्यायालयाची. ओके, 200ची रेंज उच्च न्यायालय, 100ची रेंज सर्वोच्च न्यायालय. म्हणजे असे तुम्ही हे करू शकता बरं का. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामधले आर्टिकल्स असतील आणि त्याच्यात जर का तुमचं कन्फ्युजन होणार असेल तर सगळ्यात अगोदर काय येईल, सर्वोच्च न्यायालय येईल. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या खाली मग उच्च न्यायालय असतं, मग त्याच्या खाली दुय्यम न्यायालय असतात. असं जर लक्षात ठेवलं तर ते तुम्हाला आर्टिकल्स तिथं सुटू शकतात. ओके, समजलं. ओके, आलं लक्षात. चला आता पुढं. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा असा एकमेव अधिकार आहे की त्याच्याबद्दल घटनेत वेगळी कलमं दिलीत. ओके, 148 भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, दॅट इज कॅग, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. 149 नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची कर्तव्य आणि अधिकार. 150 संघ आणि राज्यांच्या लेखांचे वा हिशोबांची स्वरूप कसं असेल, अकाउंटचं स्वरूप कसं असेल. आणि 150 लेखापरीक्षण अहवाल याच्याबद्दलच्या तरतुदी 151 मध्ये. 48, 49, 50 आणि 51 हे जर का 4 आर्टिकल आली, काही विचारायचं डोळं दाखवून ती कॅगबद्दल आहे ते लक्षात ठेवायचे. ओके, दॅट्स इट. हे अगदी एवढं सोपं आहे. त्याच्यानंतर राज्यपाल येतात. मग आता इथून पुढे झालं आपण ज्यावेळेस केंद्राचं पाहत होतो तर पहिल्यांदा राष्ट्रपती आलते. राज्याचं पाहणार तर आपल्याला पहिल्यांदा कोण येणार, राज्यपाल येणार. राज्यपालाबद्दलच्या तरतुदी 152 ते 162 पर्यंत असल्याचं आपल्याला दिसून येते. कलम 152 मध्ये राज्याची व्याख्या सांगितली. 12, 36, 152 राज्याची व्याख्या. कलम 153 राज्याचे राज्यपाल. कलम 54 राज्याचे कार्यकारी अधिकार जे राज्यपालाकडे असतील, गव्हर्नर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. 155 राज्यपालाची नियुक्ती. 156 मध्ये राज्यपाल पदाचा कार्यकाल. ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ओके, त्याच्यातलं महत्त्वाची कलम मी तुम्हाला वरती सांगितलेली आहेत. हे एवढं असं सोपं आहे. त्याच्यानंतर 163 ते 167 ही जी जवळजवळ 5 कलमं आहेत, तर त्या 5 कलमांमध्ये तुम्हाला राज्यांचे मंत्री आणि महाधिवक्ता याच्याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ओके, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कलम म्हणजे हे आहे 165 राज्याचा महाधिवक्ता. 163 वरती प्रश्न विचारला आहे मंत्र्याबाबत इतर तरतुदी. ओके, आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल कुणाच्या नेतृत्वाखाली, CMच्या नेतृत्वाखाली. 163 मध्ये सांगितलं. 164 मंत्र्यांबद्दलचे काम काय असेल ते सगळं 164 मध्ये. 166 मध्ये राज्य शासनाचा व्यवहार व कामकाजाचं चलन. आणि 167 मध्ये राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याचं कर्तव्य. 78 मध्ये पंतप्रधानाचं कर्तव्य आहे आर्टिकल नंबर 78 मध्ये. आणि आर्टिकल नंबर 176 मध्ये 167 मध्ये मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे. ओके, दॅट्स इट. 78 मी तुम्हाला मागं सांगितलेलंच आहे. त्याच्यानंतर येतं राज्य विधिमंडळ. ओके, राज्य विधिमंडळामधलं 168 काय सांगते, राज्यातील विधिमंडळाची स्थापना. ओके, 169, 170 आणि 171 3 आर्टिकल लक्षात ठेवा. 169 मध्ये तुम्हाला राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण वा रद्द करणं, विधान परिषद म्हणतोय, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. 170 मध्ये विधानसभेची रचना आणि 171 मध्ये विधान परिषदांची रचना. 169 नुसार विधान परिषद निर्मिती होते. त्याचा अधिकार कोणाला असतो, राज्य असा एक कायदा पास करतं आणि ती जातं संसदेकडं. परंतु जो फायनल अथॉरिटी असते, अधिकार असतो, तर तो मात्र भारताच्या संसदेला असल्याचं आपल्याला दिसून येतं विधान परिषद स्थापनेसंबंधी. ओके, 170 मध्ये विधानसभा आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. 170 मध्ये. 171 मध्ये विधान परिषदांची रचना. 172 मध्ये राज्य विधिमंडळांचा कालावधी. ओके, ही एवढी महत्त्वाची कलम त्याच्यामध्ये आपल्याला आल्याचं दिसतं. याच्यानंतर राज्यपालांचा अभिभाषण कितीमध्ये आहे, 176 176 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, सोपं आहे. हे जेवढं महत्त्वाचं आहे तेच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 182 वरती आहे डायरेक्ट. 182 मध्ये काय सांगितलंय, विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. 183 अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची रिक्तता, राजीनामा आणि पदच्युती. 184 मध्ये अध्यक्ष या नात्याने कृती वा कर्तव्य पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष व इतर व्यक्ती
ला असलेले अधिकार. ही 2 कलमं लक्षात ठेवा. कोणती कोणती? 182 आणि 183. कारण सध्या महाराष्ट्रात याची चर्चा खूप चालू आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 182, 183 मध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची रिक्तता, राजीनामा आणि पदच्युतीबद्दलच्या तरतुदी 183 मध्ये. ओके, चलो पुढं. त्याच्यानंतर सभापती 186 मध्ये सभापती, अध्यक्ष, उपसभापती, उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते. ओके, राज्य विधिमंडळाचं सचिवालय 187 मध्ये, सदस्यांची शपथ 188 मध्ये. ओके, हे सोपं आहे, हे तुमच्या लक्षात असेल. त्याच्यानंतर काय धनविधेयक हे थोडं पाहूया आणि मग पुढे जाऊया. काय काय पाहिजे याच्यात आपल्याला? धनविधेयकाची व्याख्या 199 हे राज्यांचं, विधेयकाला संमती 201 नुसार राष्ट्रपतींच्या विचाराचं विधेयक राखून ठेवणं. 202 वार्षिक वित्तीय विवरणपत्र अंदाजपत्रक कशाचं? राज्याचं, हे लक्षात ठेवा. आणि 112 केंद्राचं. 203 अंदाजाबाबत विधिमंडळातील कार्यपद्धती. 204 विनियोजन विधेयक. हे काय एवढं महत्त्वाचं नाही लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. ओके, दॅट्स इट. चलो आगे बढ़ो सैनिको, आगे बढ़ो. उच्च न्यायालयाच्या तरतुदी आहेत तर त्या तुम्हाला 214 पासून सुरू होत आहेत आणि त्या 232 पर्यंत या तरतुदी आहेत. 214 काय सांगते? प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ओके, 215 उच्च न्यायालय अभिलेखाचं कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स असेल. 216 उच्च न्यायालयाची स्थापना. ओके, 216 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, एवढं. त्याच्यानंतर याच्यात काय महत्त्वाचं नाही आहे, असेल तर तुम्ही त्या PDF मधून वाचून घ्या. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्हाला प्रत्येक आर्टिकलबद्दल याच्या समोर काय लिहायचं असेल, ही जर का तुम्हाला कॉपी मिळाली, ही PDF तुम्ही ज्यावेळेस त्याची प्रिंट काढाल तर याच्यासमोर तुम्ही असं ॲरो करून लिहू शकता. तुम्हाला सोपं जाईल, म्हणजे एक्स्ट्रा. ओके, आलं लक्षात? समजलं? भावना पोहोचल्या तर ते तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे. चलो, इसमें कुछ इतना इम्पॉर्टंट नहीं है, पुढे जाते हैं. दुय्यम न्यायालय बघा, पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालय की जी 100ची रेंज होती, उच्च न्यायालय 200ची रेंज होती आणि दुय्यम किंवा कनिष्ठ न्यायालय ती सुद्धा 200ची रेंज आहे. ही महत्त्वाची कलम आहेत 233 ते 238 पर्यंत. एकदा पाहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. 233 जिल्हा न्यायाधीशांची नियुक्तीबद्दलचं कलम आहे. 233A विशिष्ट जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीची वैधता आणि दिलेल्या निवडीची वैधता. 234 जिल्हा न्यायाधीशा व्यतिरिक्त व्यक्तींची न्यायालयीन सेवेमध्ये भरती. 235 दुय्यम न्यायालयावर नियंत्रण. 236 अन्वयार्थ. 237 या प्रकरणातील तरतुदींचे विशिष्ट वर्ग व दंडाधिकाऱ्यांच्या वर्गासाठी उपाययोजनाच्या तरतुदी 237 मध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि 238 रद्द झाले. त्याच्यानंतर सुरू होतात केंद्रशासित प्रदेश. 239 पासून 242 पर्यंत ही छोटी कलम आहेत, परंतु 242 वाला रद्द झाले. तर 239 ते 241 ही कलम थोडी बघून घेऊ. याच्याबद्दल बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलाय. केंद्रशासित प्रदेशाबद्दलच्या तरतुदी आहेत आणि सध्या भारतात 8 एवढे केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके, दॅट्स इट. बघा आता 239 केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन. 239A विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी म्हणजे स्थानिक विधिमंडळ वा मंत्रिमंडळ किंवा दोन्ही निर्माण करणं. 239AA ओके, याच्या घटनादुरुस्तीबद्दल राज्यसेवा 2024 मध्ये प्रश्न विचारलेला होता. ह्या घटनादुरुस्ती कधीची आहे? कमेंट बॉक्समध्ये जरा कमेंट करा बरं, बघू तुमच्या लक्षात आहे का. 239AA दिल्लीबाबत विशेष तरतुदी आहेत. 239AB घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यासंबंधित तरतुदी. 239B विधिमंडळाच्या विश्रांती काळात वटहुकूम जाहीर करण्याचा प्रशासकांचा अधिकार. म्हणजे बघा, हे केंद्रशासित प्रदेश आहेत तर तिथं राज्यपाल नसतात, तिथं प्रशासक असतात किंवा त्यांना लेफ्टनंट गव्हर्नर असं सुद्धा म्हटलं जातं. 240 मध्ये विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी कायदे करण्याचा कोणाचा अधिकार? राष्ट्रपतींचा अधिकार. कोणी दिलाय? 240 नुसार राष्ट्रपतींना दिलाय. 241 केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय 241 नुसार. दिल्ली हे एकमेव राज्य आहे की ज्या राज्यात दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. आता जम्मू आणि काश्मीर नंतर, जम्मू आणि काश्मीर आत्ता झालाय तर की जिथं उच्च न्यायालय आहे. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, दिल्लीच्या उच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले असतात तर ते निर्णय सुप्रीम कोर्ट मान्य करतं. बघा, म्हणजे बरेचसे असे निर्णय आहेत की दिल्लीचे जे हायकोर्टाने दिलेत आणि ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा आहे असेच ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे दिल्लीचा हायकोर्ट मला वाटतं भारतातलं सगळ्यात पॉवरफुल हायकोर्ट असावं. ओके, कारण सगळे निर्णय तिथले मान्य केले जातात. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ते टिकून राहिलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, म्हणजे हे मी काही माझ्या मनाने नाही सांगत. जर का तुम्ही ज्युडिशियल हिस्ट्री काढून बघितली दिल्ली उच्च न्यायालयाची तर ते तुमच्या लक्षात येईल. ओके, त्यात जरा थोडंसं अवेअर राहा याच्याबद्दल. समजलं? दिल्ली नेहमीच हॉटस्पॉट ठरतो आपल्यासाठी. का ठरतो? कारण दिल्लीत सरकार सगळ्यांना हवं असतं, सगळ्या पक्षांना. पंचायत
म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, आर्टिकल नंबर 243 पासून ही खूप मोठ्या आर्टिकलची संख्या आहे. म्हणजे पहिल्यांदा पंचायतबद्दल 243 पासून 243 ओ, त्याच्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था 243 पी ते 243 झेड जी, त्याच्यानंतर सहकारी संस्था 243 झेड एच 9B मधला हा भाग आहे, सहकारी संस्था कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन. 243 झेड एच ते 243 झेड टी, हे लक्षात ठेवा, हे भयंकर आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. याच्यातले सुद्धा महत्त्वाचे आर्टिकल्स बघूया आणि पुढे जाऊया. 243 ए ग्रामसभा, 243 बी पंचायतीची स्थापना, 243 सी पंचायतीची रचना, 243 डी जागांचं आरक्षण, 243 ई पंचायतीचा कालावधी वगैरे, 243 एफ मध्ये काय दिले, सदस्याची पात्रता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला पंचायत म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्याबद्दलच्या तरतुदी तुम्हाला 243 ते 243 ओ मध्ये देण्यात आलेल्या आहेत. ओके, दॅट्स इट. प्रिंट काढा, वाचा, लक्षात ठेवा. नगरपालिका 243 पी पासून नगरपालिका सुरू होते. त्याच्यामध्ये 243 क्यू नगरपालिकांची स्थापना, 243 आर नगरपालिकांची रचना, 243 एस प्रभाग समित्यांची स्थापना आणि रचना, 243 टी जागांचं आरक्षण वगैरे, 243 वाय वित्त आयोग, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. ओके, दॅट्स इट. एवढं एक महत्त्वाचं कलम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हां, मे बी इथे एक कलम राहिले, एकच मिनिट, नाही इथं नाही राहिलं आपलं, झाले ते पुढं असेल. चलो, दॅट्स इट. चलो पुढं आगे बढो. सहकारी संस्था हा नवीन भाग 9B ॲड करण्यात आला आहे. 243 झेड एच व्याख्या, 243 झेड आय सहकारी संस्थांची स्थापना. हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे, फक्त 243 झेड एच ते 243 झेड टी पर्यंत सहकारी संस्थांबद्दलची तरतूद आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अनुसूचित आणि आदिवासी प्रदेश 244 पासून सुरू होतं. ह्याच्यात दोनच कलम आहेत, 244 आणि 244 ए, बाकी काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर केंद्र राज्य कायदेविषयक संबंध हा पॅच लक्षात ठेवा. 245ला हे कायदेविषयक संबंध सुरू होत आहेत, तर ते 255 पर्यंत हे 10 कलम आहेत. हे 10 कलम एकदा पाहून घ्या. ह्याच्यात कुठं गेलं, इथं नाही, ते पुढं कलम आहे, पुढं सांगतो. मला असं का वाटतं की सगळी कलम महत्त्वाची अशी वाटत आहेत, नाही, जे महत्त्वाचं आहे तर ते नोट डाऊन करायला काही हरकत नाही. 246 ए वस्तू आणि सेवांच्या म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस संदर्भात कायदे करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाला समवर्ती अधिकार, कंकरंट पॉवर्स दिलेले आहे. 246 ए नुसार GST लागू झाल्यानंतर ॲड केलेले कलम आहे. ओके, दॅट्स इट. राज्य आणि केंद्र आणि राज्यांचे कायदेविषयक संबंध 245 ते 255 पर्यंत हे कायदे तुम्हाला देण्यात आलेले आहेत. सॉरी, हे आर्टिकल्स तुम्हाला तिथं देण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य प्रशासकीय संबंध 256ला सुरू होत आहेत. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, एवढं काय महत्त्वाचं नाही. चलो, 256 ते 263 पर्यंत. आता ह्याच्यातली महत्त्वाची कलमं बघा, 260 पासून सुरू होत आहेत. 260 मध्ये भारताबाहेरील भूप्रदेशाबाबत केंद्राचा अधिकार क्षेत्र. 261 मध्ये सार्वजनिक कायदे, अभिलेख आणि न्यायालयीन कार्यपद्धती. 262 मध्ये आंतरराज्य नदी जलवाटप किंवा नद्यांच्या खोऱ्यासंदर्भित जलवाटप विवादांचा न्यायनिवाडा. मध्ये जल लवाद जे आहेत, म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला, लवाद वेगवेगळ्या राज्यातल्या पाणीवाटपाचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर त्याची निर्मिती 262 नुसार केली जाते. आणि इंटरस्टेट काउन्सिल आहे, आंतरराज्य परिषदेची तरतूद आहे, तर त्या आर्टिकल नंबर 263 नुसार करण्यात आलेली आहे. ओके, हे एवढं लक्षात ठेवा. बाकी पुढं केंद्र राज्य वित्तीय संबंध, फायनान्स रिलेशन 264ला सुरुवात होती. याच्यामध्ये महत्त्वाची कलमं सांगतो. चलो, ह्याच्यात एवढं काही महत्त्वाचं नाही आहे, हे तुम्ही ऑलरेडी वाचलंय. दोनशे 279 राष्ट्रपतीद्वारे वस्तू व सेवा कर परिषद गठीत करणं हे नव्याने ॲड केलेलं कलम आहे. 279 ए. 280 वेल नोन फायनान्स कमिशन, वित्तीय आयोग सध्या कितवा चालू आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, सदस्य ओळखीचे कोण आहेत आणि सचिव कोण आहेत, एवढ्या 3 गोष्टी वित्त आयोगाबद्दल लक्षात ठेवायच्या. ओके, समजलं. ह्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. 281 वित्त आयोगाच्या शिफारशी. ओके, त्याच्यानंतर 282 केंद्र व राज्याकडून आपल्या महसुलातून खर्च. ओके, 275 वरती प्रश्न आलाय. 275 ठराविक घटक राज्यांना केंद्रांकडून अनुदान.
ओके, ग्रँट फॉर स्टेट 275 मध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. ओके, हे एवढंच. चलो आगे. शासनाचा हक्क व दायित्व हे काय एवढं महत्त्वाचं नाही आहे, याच्याबद्दल कधीच काय प्रश्न काय नाही आला. मालमत्तेचा हक्क कायदेशीर झालाय हा. 300A नुसार कायद्याच्या अधिसत्तेशिवाय व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित केलं जाणार नाही. मालमत्तेचा हक्क कलम 300A नुसार. अगोदर फंडामेंटल राईट्स होता. चलो आगे बढ़ो. लोकसेवा 308. लोकसेवा म्हणजे आपलं MPSC UPSC 314 पर्यंत. आणि लोकसेवा आयोग 315 ते 323 मध्ये हे तुम्हाला आर्टिकल दिसतील. हे पाहून घेऊया आपण वन बाय वन आणि मग आपण पुढे जाऊया. 315 मध्ये संघ आणि राज्यासाठी लोकसेवा आयोग म्हणजे MPSC आणि UPSC जर का तुम्हाला विचारलं कोणत्या आर्टिकलनुसार आहे तर ते आहे 315 नुसार. याच्यावरती प्रश्नसुद्धा आलेले आहेत. ओके, दॅट्स इट. आगे 316 सदस्यांची नियुक्ती आणि कार्यकाल. 317 लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची पदच्युती आणि निलंबन. 318 आयोगाचे सदस्य आणि कर्मचारी यांच्या सेवाक्षरतेसाठी नियम करण्याचा अधिकार. 319 सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यावर आयोगाच्या सदस्यास इतर पद स्वीकारण्यास प्रतिबंध. 320 लोकसेवा आयोगाची कार्य. 321 लोकसेवा आयोगाचा कार्यविस्तार करण्याचा अधिकार. कलम 322 लोकसेवा आयोगाचा खर्च म्हणजे MPSCचा आणि UPSCचा आणि UPSCचा आणि स्टेट PCS आहेत त्यांचा खर्च 322 मध्ये. 323 लोकसेवा आयोगांचे अहवाल रिपोर्ट 323 मध्ये. 315 अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. न्यायाधिकरणे म्हणजे ट्रिब्युनल्स 323A ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स आहेत आणि 323B इतर विषयांबाबत ट्रिब्युनल्स आहेत. 323A आणि 323B. ओके, एकच 323. निवडणुका सध्या चर्चेचा विषय, थोडं डिटेलमध्ये पाहून घेऊया. 324 निवडणुकांचं पर्यवेक्षण, निर्देश आणि नियंत्रण याबाबत निवडणूक आयोगाचा अधिकार. 325 धर्म, वंश, जात वा लिंग या आधारे मतदार यादीमधून वगळण्यास वा समावेश करण्यास किंवा विशेष यादीत नमूद करण्यास प्रतिबंध. 326 प्रौढ मताधिकाराच्या आधारावर लोकसभा आणि राज्यातील विधानसभांसाठी निवडणुका म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे तर तो आर्टिकल नंबर 326 नुसार दिलेला आहे, प्रौढ मताधिकार. 327 विधिमंडळाच्या निवडणुकांसंदर्भात तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार. 328 राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसंदर्भात तरतूद करण्याचा संबंधित राज्य विधिमंडळाचा अधिकार. 329 न्यायालयांना निवडणूक विषयांमध्ये हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध. 329A रद्द केलंय, बाकी काय तरतूद म्हणजे 324 ते 329 ही कलम फक्त लक्षात ठेवा. ओके, 324 नुसार निवडणूक आयोग. ओके, समजलं. त्याच्यानंतर ती अनुसूचित जाती जमाती आणि इतरांसाठी विशेष तरतुदी 330 पासून या तरतुदी सुरू होतात. ही जर थोडी महत्त्वाची कलम आहेत ते पाहूया आपण. 330 लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा. 331 लोकसभेमध्ये आंग्ल भारतीय म्हणजेच अँग्लो इंडियन समुदायाचं प्रतिनिधित्व. 332 घटक राज्यांच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षित जागा. त्याच्यानंतर 334 80 वर्षानंतर आरक्षित जागा आणि विशेष प्रतिनिधित्व थांबवणं हे लागू झाल्यापासूनचं आहे. 338 ही आयोग आहेत, हे आयोग लक्षात ठेवा. 338 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग. 338A राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. जाती म्हणजे शेड्यूल कास्ट, जमातीमध्ये शेड्यूल ट्राईब. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग 338B म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास OBC कमिशन. 339 अनुसूचित प्रदेश आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणाबाबतच्या प्रशासनावर केंद्रांचं नियंत्रण. कलम 340 मागासवर्गाच्या परिस्थितीचं परीक्षण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती. 341 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जाती आयोग 338 मध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, 342 अनुसूचित जमाती आणि 342A सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली विकर सेक्शन. ओके, EWS. कार्यालयीन भाषा 343 संघ शासनाची कार्यालयीन भाषा. याच्यावरती बहुतेक 343 वरती प्रश्न विचारतात, आता मला आठवत नाही आहे, जर का आठवत असेल तर कमेंट करा. 345 एखाद्या राज्याची कार्यालयीन भाषा व अनेक भाषा त्याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. हे लक्षात ठेवा. 350A पण लक्षात ठेवा.
प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याबाबतच्या सुविधा. 350B भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी, याचं जे कार्यालय आहे मुख्यालय तर ते अहमदाबाद गुजरात इथं आहे, लक्षात ठेवा. आणि 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश. ओके, कार्यालयीन भाषा अंतर्गत 351 कलम तिथं देण्यात आलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आर्टिकल 352 पासून 360 पर्यंत आणीबाणीविषयक तरतुदी. 352 आणीबाणी घोषित करणं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी. 353 आणीबाणी घोषणेचे परिणाम. त्याच्यानंतर 356 राज्यांमध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास आणीबाणीची तरतूद म्हणजेच राष्ट्रपती राजवट. 357 कलम 356 अंतर्गत आणीबाणी घोषित केल्यावर कायदेशीर अधिकारांचा वापर. कलम 358 आणीबाणीमध्ये कलम 19 मध्ये स्वातंत्र्याच्या तरतुदीची तहकूब होतात, ते नष्ट नाही होत. 359 आणीबाणीमध्ये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीची तहकुबी. 359 रद्द झाले. आणि 360 वित्तीय आणीबाणी म्हणजेच इकॉनॉमिक इमर्जन्सी 360 मध्ये. याच्यानंतर संकीर्ण आहेत, हे काय पाहून घ्या, त्यातलं काय महत्त्व वाटतं ते बाजूला तुम्ही नोट डाऊन करू शकता. राज्यघटनेमध्ये दुरुस्ती, घटना दुरुस्ती भाग 20 कलम 368 आणि इतर काय संक्रमणीय तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये आर्टिकल 371 महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतुदी. 371A नागालँड, 371B आसाम, 371C मणिपूर, 371D आंध्र प्रदेश, 371E आंध्र प्रदेशमध्ये केंद्रीय विद्यापीठ, 371F सिक्कीम, 371G मिझोराम, 371H अरुणाचल प्रदेश, 371I गोवा, 371J कर्नाटक. ही लक्षात ठेवा. समजलं? चलो पुढं. त्याच्यानंतर शेवटचा पॅच लघुशीर्षक आरंभ इत्यादी. 393 राज्यघटनेचं लघुशीर्षक. 394 राज्यघटनेचा आरंभ वा सुरुवात. 394A राज्यघटनेची हिंदी भाषेमध्ये प्रमाणभूत संहिता. आणि 395 निरसने किंवा रद्द करणे. तर अशी महत्त्वाची 395 कलमांपैकी जी महत्त्वाची कलमं आहेत तर ती तुम्हाला ॲज इट इज मी वाचून दाखवलेली आहेत. तुम्ही ॲज इट इज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, न पाठ करता. ओके, याच्याबद्दल हे संविधानातली 5 लेक्चर आहेत. ओके, याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. अजून एकदा सांगतो, ही PDF तुम्हाला VGS ई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती, तर जर का तुम्ही #PDF असं सर्च केलं तर तुम्हाला ही PDF मिळून जाईल. इतर ज्या आपल्या बाकीच्या PDF आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला तिथं मिळतील. ओके, समजलं? चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि प्लीज जर आपल्या लिंक्स वगैरे शेअर करत राहा लोकांबरोबर, यूट्यूबच्या असतील, टेलिग्रामच्या असेल, इंस्टाग्रामच्या असेल, फेसबुकच्या असेल. आणि जरा थोडं आपले सबस्क्रायबर्स वाढवा, हे तुमच्या हातात आहे वाढवणं बिडवणं. ओके, चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू. याशिवाय VGS ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्हाला यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक, याच्यानंतर व्हॉट्सअप इथं उपलब्ध आहेत. त्या 5ही सोशल मीडियाचे लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्याच्यावरती क्लिक करा आणि VGS ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.